पुरुष प्रधान समाजात जिथे स्त्रियांची भूमिका मर्यादित असते, जिथे स्त्रियांना पुरेशी संधी मिळत नाही, पण हे सगळं आपण कधीपर्यंत म्हणत बसणार? कारण असं म्हणत बसणारे घरातच बसतात, पण या प्रवाहाविरोधात जाणारे मात्र असामान्य काम करून दाखवतात. अशाच एका सामान्य महिलेची ही असामान्य कहाणी. हिमाचलच्या शांत दऱ्याखोऱ्यात वाढलेल्या सपना राणा यांचं बालपण पर्वतासारखं दृढ निश्चयांनी भरलेलं होतं. आपल्या देशात मुलींसाठी काही वाटा ठरलेल्या असतात, पण त्यापेक्षा वेगळं काहीतरी करून दाखवून त्यांनी देशसेवेचं स्वप्न पाहिलं. वर्दीचा मान, राष्ट्राप्रती समर्पण हेच त्यांचं जीवनाचं ध्येय बनलं आणि आज भारतीय सैन्यात बटालियनची कमान त्या सांभाळतात. विचार करा, 1980चं दशक, जिथे पशुपालन, घरकाम हेच महिलांचं जग होतं, तिथे सपनाने शिक्षण आणि करिअरची स्वप्ने पाहिली. 10वी नंतर सोलनला शिक्षणासाठी गेल्यावर आर्थिक अडचणी असूनही चालत कॉलेजला जाणं, स्वतःचं जेवण स्वतः बनवणं हे सगळं तिनं केलं. सपनाने कधी सैन्यात जाण्याचा विचार केला नव्हता, पण नियतीला तेच मंजूर होतं. MBA करत असताना तिने जॉईंट डिफेन्स सर्व्हिसेसची परीक्षा दिली आणि 2004 मध्ये लेफ्टनंट म्हणून सैन्यात त्या दाखल झाल्या. आज ती ईशान्य भारतात आर्मी सर्व्हिस कोर बटालियनची कमान सांभाळते. कर्नल सपना राणा यांनी केवळ त्यांच्या कारकिर्दीतच यश मिळवलं नाही, तर अनेक तरुण मुलींनाही प्रेरणा दिली. आज स्त्रियांनी इक्वॅलिटीची मागणी करत बसण्यापेक्षा स्वतःच्या कर्तृत्वाने ती मिळवली पाहिजे याचं उत्तम उदाहरण त्यांनी दाखवून दिलं. आणि तेही अशा ठिकाणी काम करून जिथे फक्त पुरुषच काम करू शकतात असं म्हटलं जातं. तिथे स्त्रियाही सैन्यात उच्च पदांवर पोहोचू शकतात आणि देशाची सेवा करू शकतात, हे त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वानं सिद्ध केलं. त्यांची कथा त्या सर्व महिलांसाठी प्रेरणास्थान आहे ज्या आपली स्वप्ने पूर्ण करू इच्छितात. आणि अशाच सर्व मोठी स्वप्न पाहणाऱ्या महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.